नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। आज मी तुम्हाला पनीर ग्रेव्ही मसाला कसा करायचा ते दाखवणार आहे। आपल्या घरी अचानक कोण पाहुणे येणार असेल किंवा सणासुदीला आपण हा पनीर ग्रेव्ही मसाला करू शकतो, खूप छान होतो। तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात। मी इथे 350 ग्रॅम इतकं पनीर घेतले आणि पनीर असं मी कट करून घेतलेलं आहे। 2 मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत, 2 हिरव्या मिरच्या आणि 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, अर्धा इंच आलं, 10-12 काजू मी पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवलेले आहेत, 3 मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतलेत, थोडी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला आणि 1 चमचा इतका मी लसूण बारीक कट करून घेतलेला आहे, 2 चमचे बटर लागणार आहे आणि तेलही लागणार आहे, पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, गरम मसाल्याच्या जागी तुम्ही किचन किंग मसाला वापरला तरीही चालणार आहे, 1.5 चमचा धने पावडर, 1 चमचा कसुरी मेथी, 1.5 चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली, अर्धा चमचा तिखटवाली लाल तिखट घेतलेला आहे, चवीनुसार मीठ लागणार आहे आणि दुधावरची साय मी फेटून घेतली, तुम्ही नाही वापरली तरीही चालेल किंवा फ्रेश क्रीम वापरलं तरीही चालणार आहे। मी गॅसवरती पॅन ठेवला आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल घातले, तेल गरम झाले। आता आपण ह्यामध्ये कांदा घालूया। आपल्याला कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून घ्यायचा आहे। 2 मिनिटं झालेली आहे, मी कांदा परतून घेतलाय। आता त्यातच आपल्याला आलं, लसूण आणि हिरवी मिरची घालायची आणि पुन्हा छान परतून घ्यायचे। कांद्याचा रंग चेंज झाला आहे। आता आपल्याला ह्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो 2 ते 3 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे, म्हणजे छान मऊ होईल। आणि त्यातच हे जे काजू आपण भिजवून घेतलेले ते पण मी घातले आणि छान परतून घेणार आहे। 3 ते 4 मिनिटं मी व्यवस्थित परतून घेतलेला आहे। आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचे, साधारण 1 ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे आणि 7 ते 8 मिनिटं हे चांगलं शिजवून घ्यायचे। तुम्ही झाकण ठेवून सुद्धा शिजवून घेऊ शकता। 7 ते 8 मिनिटं झालेली आहे, मी पण झाकण ठेवून कांदा टोमॅटो छान शिजवून घेतलेला आहे। कांदा आणि टोमॅटो एकदम सॉफ्ट झाले, एकदम मस्त झाले। आता मी गॅस बंद करते आणि हे थंड करून घेते। कांदा टोमॅटो थंड झालेला आहे। आता मी ह्यामध्ये थोडी कोथिंबीर घेतली आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। आपल्याला छान बारीक करून घ्यायचे, एकदम छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे। ह्या पद्धतीने केला की मसाला एकदम छान होतो। आता अगदी थोडं पाणी घालून मी हे बारीक करून घेते। मी हे एकदम बारीक करून घेतलेलं आहे। आपल्याला अशीच पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आपण कांदा टोमॅटो शिजवून घेतलं त्यामुळे एकदम छान पेस्ट तयार होते। आणि मी हे दाखवायचे राहिले, आपल्याला फोडणीसाठी अर्धा चमचा जिरे, 1 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 2 हिरवी वेलची आणि 1 मसाला वेलची लागणार आहे। मी गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातलेले, त्यातच आपल्याला बटर घालायचे। तुम्ही बटर किंवा साजूक तूप वापरलं तरीही चालेल। बटर आणि तेल गरम झालेले। आता ह्यामध्ये आपल्याला जिरे, तमालपत्र, दालचिनी, मसाला वेलची आणि हिरवी वेलची घालायची आहे आणि त्यातच आपल्याला बारीक कट केलेला लसूण घालायचा आहे। असा लसूण फोडणीमध्ये घातला खूप छान टेस्ट येते आणि नसेल घालायचं तुम्हाला नाही घातला तरीही चालेल। आता ह्यामध्ये आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली मसाल्याची ती घालायची आहे आणि हा मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मी मीडियमवर ठेवलेली आहे, कारण मसाला परतताना उडतो, त्यामुळे गॅसची फ्लेम मीडियमवरच ठेवायची आहे।
मसाला परतत असताना एकसारखं असं हलवत राहायचं आहे, कारण आपण काजू घातलेला आहे त्यामुळे मसाला खाली लागण्याची शक्यता असते. 3 ते 4 मिनटं झालेली. मसाला मी चांगला परतून घेतला आहे, छान तेल सुटलेलं आहे. आता आपल्याला ह्यामध्ये पावडर मसाले घालायचे. मी हळद घालते, त्यातच आपल्याला लाल तिखट घालायचं. हे तिखटवालं लाल तिखट आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. बेडगी मिरची पावडर, धने पावडर आणि गरम मसाला. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मी पावडर मसाले घातल्यावर सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आणि 1 मिनिटभर चांगलं परतून घेतलं आहे. आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्यातलं पाणी मी घालते थोडं, आणि अजून थोडं पाणी घालते. साधारण अर्धा ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे. मी अजून थोडं पाणी घालणार आहे. आपल्याला किती ग्रेव्ही पातळ किंवा घट्ट हवी आहे त्या अंदाजे पाणी घालू शकतो. साधारण पाऊण ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्ही 1 चमचा साखरसुद्धा घालू शकता. पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि छान एक उकळी येऊन देणार आहे. 2 ते 3 मिनटं झालेली आहे. छान तेल आलंय वरती. आता आपण यामध्ये पनीर घालूया. पनीर तुम्ही थोड्याशा तेलावरती किंवा बटरवरती परतून सुद्धा घेऊ शकता. सगळं पनीर मी ग्रेव्हीमध्ये घातलं आहे. 2 मिनटं आता आपल्याला हे असंच होऊन द्यायचं आहे. ह्या टायमिंगला तुम्ही मीठ चेक करू शकता. जर कमी असेल तर आपल्याला वरतून घालता येतं. 2 मिनटं झालेली आहेत. आता वरतून मी थोडी कोथिंबीर घालते. कसुरी मेथी घालायची आपल्याला आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि फ्रेश क्रीम घालूयात. तुम्ही आधीसुद्धा घालू शकता फ्रेश क्रीम. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि आपला पनीर ग्रेव्ही मसाला तयार करून झालेला आहे. खूप छान झाला आहे. खूप छान सुगंध येतो आहे घरामध्ये. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. एका प्लेटमध्ये मी काढून घेते. खूप छान झालेलं आहे. तुम्ही नक्की करून पहा. एकदम छान स्मूथ अशी ग्रेव्ही तयार करून झालेली आहे. तयार झाला पनीर ग्रेव्ही मसाला. खूप छान झालेला आहे. हा पनीर ग्रेव्ही मसाला आपण पुरी, चपाती, पराठा, नान, रोटी कशासोबतही खाऊ शकतो. तुम्ही एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.